आज आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 1 डिफरन्शिएशन. यालाच आपण डेरिव्हेटिव्ह असं पण म्हणतो. डेरिव्हेटिव्हज. आणि हे 12चं बोर्ड जे महाराष्ट्र बोर्ड आहे त्याचं मॅथ 2चं जे बुक आहे त्याचं फर्स्ट चॅप्टर आहे. हे चॅप्टर सुरू करताना काही गोष्टी आधी मला क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण जे मुलं आता 12ला आहेत आणि ज्यांना डिफरन्शिएशन शिकायचं आहे त्या सर्व मुलांनाही माहिती आहे की तुम्हाला 11thमध्ये 11वीला पण ह्याच नावाचं एक चॅप्टर होतं डिफरन्शिएशन. आणि ह्या डिफरन्शिएशनमध्ये जी बेसिक कन्सेप्ट आहे डेरिव्हेटिव्हची, ह्या बेसिक कन्सेप्टचे एक्झाम्पल होते आणि बेसिक कन्सेप्ट होती. ही कन्सेप्ट काय होती की जर कोणतंही द डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) with respect to x at x equal to a is given by. जर आपल्याला एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल ॲट x equal to a, तर त्याचा एक फॉर्म्युला आपण त्यात तयार केला होता. f' equal to लिमिट h टेन्स टू 0 f of a plus h minus f a upon h. आणि ह्या कन्सेप्टला, या फॉर्म्युल्याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह असं म्हणत होतो. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि या मेथडचा, ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण अनेक फॉर्म्युले जे होते डेरिव्हेटिव्हचे ते बनवली होती. आता मी तुम्हाला 12चं डेरिव्हेटिव्ह शिकवतो आहे, त्यामुळे मी याच्यासाठी एक सेपरेट 11चं डेरिव्हेटिव्हवर एक व्हिडिओ बनवणार आहे. डिफरन्शिएशन फॉर बेसिक कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर त्या ज्यांना 11च्या डिफरन्शिएशनमध्ये काही अडचणी आहेत, ज्यांना तो 11चा पार्ट करायचा आहे त्या मुलांसाठी मग तो व्हिडिओ असेल. आता मी जी चर्चा करणार आहे, आता मी जो व्हिडिओ बनवतो आहे हा फक्त आणि फक्त 12चं डेरिव्हेटिव्हचे जे पार्ट बुकमध्ये आहेत त्याप्रमाणे बनवतो आहे. मग ह्या फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून मग आपण काही फॉर्म्युले प्रूव्ह केले होते. मग ती फॉर्म्युले प्रूव्ह करण्या अगोदर आपण अजून एक डेरिव्हेटिव्हची तशी कन्सेप्ट बघितली होती, पण मी थोडीशी ती नंतर सांगतो. आता मी याचे फक्त फॉर्म्युले सांगतो. तर एकूण 13 या 14 फॉर्म्युले होते. म्हणजे कसं, इफ जर फंक्शन आपण घेतलं कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ते तर 0, हा पहिला फॉर्म्युला होता. दुसरा फॉर्म्युला होता जर आपण x हे फंक्शन घेतलं तर x फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. थर्ड, इफ f(x) इक्वल टू x raised to n, तर x raised to n या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे n इंटू x raised to n minus 1. जर मी फंक्शन घेतलं इफ फंक्शन इज 1/x, तर याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/x म्हणजेच x raised to -1. आपण x raised to nचा फॉर्म्युला इथे यूज जर केला तर याचं डेरिव्हेटिव्ह येतं -1/x². जर मी फंक्शन घेतलं रूट एक्सचा मिनिंग होतो x raised to ½ आणि इथे पण x raised to nचा जर फॉर्म्युला यूज केला तर याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/2√x. त्यानंतर मी फंक्शन घेतो इफ f(x) इक्वल टू log x. log xचं डेरिव्हेटिव्ह होतं बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल 1/x.
नंतर मी फंक्शन घेतो इफ एफ एक्स इक्वल टू ए रेस टू एक्स, तर याचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. आणि वरच्या फॉर्म्युला नंबर 6मध्ये एफ एक्स इक्वल टू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x जेव्हा लिहिलं मी, इथे ह्या लॉग एक्सला मी बेस नाही दिलेला. जेव्हा लॉगला बेस दिलेला नसतो तेव्हा तो ई असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर बेस कधी वेगळा दिलेला असेल 10 वगैरे, तर आपण हे एक्झाम्पल सोडवताना याचा बेस चेंज करणं गरजेचं असतं. एक्झाम्पल नंबर 8 किंवा फॉर्म्युला नंबर 8 असा होता. याला मी एक्झाम्पल यासाठी म्हणतो, आपण 11मध्ये याला एक्झाम्पल म्हणून सॉल्व केलेलं होतं. जर एफ एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स असेल तर एफ डॅश एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स येतं. एक्झाम्पल नंबर या रूल नंबर 9 असा आहे, इफ एफ एक्स इक्वल टू साइन एक्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन देन एफ डॅश एक्स इक्वल टू कॉस एक्स. रूल नंबर 10, फॉर्म्युला नंबर 10, इफ एफ एक्स इक्वल टू कॉस एक्स then f dash x equal to minus sin x. 11, if fx equal to tan x, f dash x equal to sec square x. If fx equal to cosec x, f dash x equal to minus cosec x into cot x. If fx equal to sec x, f dash x equal to sec x tan x. If fx equal to cot x, f dash x equal to minus cosec square x. साधारणतः एवढे फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे. जर तुम्हाला डिफरन्शिएशन चांगलं समजलं पाहिजे 12चं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क पाडायचे असतील, त्यासाठी तुम्हाला हे 14 फॉर्म्युले कायम पाठ ठेवावे लागतील. आता तुमचा प्रश्न असा असेल की याचं डेरिव्हेटिव्ह कॉट एक्सचं मायनस कोसेक स्क्वेअरच का, सेक एक्सचं सेक एक्स टॅन एक्सच का? तर अशा मुलांसाठी त्यांनी जो मी बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ टाकणार आहे तो व्हिडिओ त्यांनी बघावा. कारण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपण हे सर्व फॉर्म्युले तयार करतो. मग सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स का, तर आपण त्या फर्स्ट प्रिन्सिपलने ते प्रूव्ह करू शकतो आणि जे मी त्या व्हिडिओमध्ये सर्व फॉर्म्युले प्रूव्ह करून दाखवणार आहे. त्या फॉर्म्युल्यासाठी ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कंटिन्युटी नावाचं एक चॅप्टर होतं 11मध्ये, लिमिट अँड कंटिन्युटी, ते यायला हवं. कंटिन्युटीमध्ये आपल्याला एक थेरम असा होता की इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज मे बी डिफरन्शिएबल ऑर नॉट, बट इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज ऑलवेज कंटिन्युअस. प्रत्येक डिफरन्शियल फंक्शन कंटिन्युअसच असतं, पण कंटिन्युअस फंक्शन डिफरन्शिएबल असेलच असं नाही. मग त्या कंटिन्युअसवरून डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन बनली आणि कंटिन्युटीची जी कन्सेप्ट आहे ही लिमिट चॅप्टरवरून आलेली आहे. म्हणून हे सगळं एकमेकांना कनेक्टेड असतं आणि आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सुरू करतो आहे. त्यामुळे होऊ शकतं तुम्हाला अनेक प्रश्न अशा डोक्यात येतील की याचं डेरिव्हेटिव्ह हेच का, किंवा इतर काही प्रश्न. तर त्यासाठी तुम्हाला त्या चॅप्टरचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे ज्यांना त्याच्यामध्ये डीपमध्ये समजून घ्यायचं आहे, ज्यांना अनेक प्रश्न पडतात, त्यांनी तो व्हिडिओ बघावा ही माझी त्यांना विनंती आहे. आता आपण सध्या फक्त 12चं डेरिव्हेटिव्ह बघतो आहे. त्याच्यामुळे हे 14 फॉर्म्युले तुमची फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे. 14 फॉर्म्युले तोंडी पाठच पाहिजे, याला दुसरं ऑप्शन नाही. 12मध्ये आपण फक्त ह्या एफ डॅश एक्सला लिहिताना एक वेगळी मेथड लिहितो. म्हणजे आपण इथं याला मी डेफिनेशन नंबर 2 पण म्हणू शकतो डेरिव्हेटिव्हचे. डेफिनेशन नंबर 2 ही जी सेकंड डेफिनेशन आहे, ही सेकंड डेफिनेशन ही रेट ऑफ चेंजवर डिपेंड आहे किंवा इन्क्रिमेंटवर डिपेंड आहे. म्हणजे ही सेकंड डेफिनेशन अशी सांगते की फॉर अ डिफरन्शिएबल फंक्शन, फॉर अ डिफरन्शिएबल फंक्शन y इक्वल टू एफ एक्स, या फंक्शनमध्ये इफ डेल्टा एक्स
is a small increment in x. Delta x be a small increment in x. Delta y be the corresponding increment in y. Corresponding increment in y. Then limit delta x tends to 0, delta y upon delta x is equal to dy by dx. जर एक फंक्शन आहे x मधलं, ज्याला मी y म्हणतोय, y हे x मधलं एक फंक्शन आहे आणि आता म्हणजे याचा अर्थ आपण थोडक्यात सांगायचं असेल तर y हा x वर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही एक रफली जर मी तुम्हाला सांगितलं की मी समजा असं म्हटलं y इक्वल टू एक्स स्क्वेअर, तुम्ही विचार करा आता x चेंज झाला तर y चेंज होणार की नाही होणार. y हा x वर डिपेंड आहे. एक्स व्हॅल्यू 2 असेल तर y व्हॅल्यू 4 येईल, पण एक्स व्हॅल्यू समजा 3 असेल तर y व्हॅल्यू 9 येईल. म्हणजे x जसा चेंज होईल तसा y चेंज होत राहील. म्हणजे एक्समध्ये झालेला सगळ्यात छोटा चेंज विच इज कॉल्ड स्मॉल इन्क्रीमेंट, तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. डेल्टा एक्स जर एक्समध्ये झालेला चेंज असेल छोटासा, तर डेल्टा वाय हा एक्समुळे झालेल्या वायमधला चेंज असेल, त्याला आपण डेल्टा वाय म्हणतो, विच इज कॉल्ड करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट. करस्पॉन्डिंग का? कारण तो एक्समुळे झालेला चेंज आहे, तो स्वतःहून होणार नाहीच आहे. जोपर्यंत एक्स चेंज होतो तोपर्यंत वाय नाही चेंज होणार. तो करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट आहे वायमधला. आणि मग याचा जो रेशिओ असतो तो असतो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. याचा रेशिओ असतो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. पण असे आपण खूप सारे रेशिओ घेतले, त्या सर्व रेशिओचा जो ॲव्हरेज असतो याला मी ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा वाय विथ रिस्पेक्ट टू डेल्टा एक्स असं म्हणू शकतो. त्या ॲव्हरेज रेट ऑफ चेंजलाच आपण लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स असं लिहितो. आणि ह्याच ॲव्हरेजला आपण डी वाय बाय डी एक्स असं म्हणतो. आता आपल्याकडे इथं वेळ पण कमी आहे आणि हा टॉपिक आपल्याला कन्सेप्टमध्ये 11thला आहे, 12ला नाही नसल्यामुळे मी थोडक्यातच तुम्हाला सांगितलं. त्या 11च्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तर एकदा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कळाली तर ह्या डी वाय बाय डी एक्स हे पण डेरिव्हेटिव्हच आहे फंक्शनचं, ज्याला आपण वरती एफ डॅश एक्स म्हटलेलं होतं, ते एफ डॅश एक्स म्हणजेच डी वाय बाय डी एक्स आहे. म्हणजे जेव्हा मी वाय इक्वल टू एफ एक्स म्हणतो याचाच अर्थ डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एफ डॅश एक्स असा होतो. म्हणजे हे जे वरचे फॉर्म्युले मी लिहिले हे सगळे मी असं पण म्हणू शकलो असतो, इफ वाय इक्वल टू के देन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0, इफ वाय इक्वल टू साइन एक्स देन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू कॉस एक्स. आणि त्याप्रमाणे आपण हे 14 फॉर्म्युले असेही पाठ करू शकतो. पण हे 14 फॉर्म्युले पाठ असणं ही पहिली प्रायोरिटी आहे एक्झाम्पल सोडवण्याची, कारण त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. हे त्याचे टूल्स आहे चॅप्टरचे. त्यामुळे माझी तुम्हाला पहिली विनंती आहे की तुम्ही 14चे 14 फॉर्म्युले पाठ करा. दुसरी गोष्ट, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर येण्यासाठी तुम्हाला काही थेरम्स माहीत असायला हवे, आणि ते थेरम पण खूप सोपे आहेत. पण ह्या थेरमचे प्रूफ हे 11च्या बुकमध्ये असल्यामुळे मी ते फक्त थेरम सांगतोय. 11च्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर अजून चर्चा करूया. पण मी आता सध्या, कारण ह्या थेरमची पण आपल्याला गरज पडणार आहे डिफरन्शिएशनसाठी, म्हणून फक्त थेरमचे स्टेटमेंट सांगतो. इफ वाय इक्वल टू यू प्लस व्ही देन डी वाय बाय डी एक्स, मी थोडक्यात सांगतोय, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स, व्हेअर यू अँड व्ही आर फंक्शन्स इन एक्स रिस्पेक्टिवली. दोघांचंही ते एक्समधलं फंक्शन आहे. वाय इक्वल यू प्लस व्ही आहे, यू आणि व्ही दोन्ही पण एक्समधले फंक्शन आहे. तर डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू म्हणजे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर आपण डी यू बाय डी एक्स प्लस डी यू बाय डी एक्स लिहितो. यूचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढायचं, व्हीचं सेपरेट काढायचं आणि त्याची ॲडिशन करायची. हा जो रूल ॲडिशनसाठी तोच रूल सबट्रॅक्शनसाठी पण आहे. म्हणजे दोन फंक्शनची ॲडिशन असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर तुम्ही सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढू शकता. सिमिलरली दोन फंक्शनचं सबट्रॅक्शन असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर तुम्ही सेपरेट काढू शकता. मी थोडंसं एक्सप्लेन करतो याला, कारण काही मुलांना कदाचित त्याच्यात अडचण असू शकते. म्हणून मी एक छोटंसं एक्झाम्पल घेतो. याचे काही मी जास्त एक्झाम्पल आत्ता इथं घेणार नाही आहोत, कारण याचं परत कनेक्शन 11शीच असणार आहे. समजा
समजा मी एक फंक्शन घेतो आहे ॲडिशनमधलं, वाय इक्वल टू साईन एक्स प्लस एक्स रेस टू 5. तर हे काय दोन फंक्शनचे ॲडिशन आहे आणि हे फंक्शन पण एक्समध्ये आणि हे फंक्शन पण एक्समध्ये. मी याला यू म्हटलं आणि याला जर व्ही म्हटलं आणि मी याचं डेरिव्हेटिव्ह काढले विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर मला आधी काय करावं लागेल, ह्या साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल आधी, प्लस मग मी एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह काढेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे ॲडिशन असेल तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा आणि जे आपण 14 फॉर्मुले पाठ केले ते फक्त इथे यूज करा. मग साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स आणि एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्हसाठी आपण एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरणार आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह 5 इंटू एक्स रेस टू 4 एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 आणि याचा आन्सर असेल. समजा इथं जर मायनस साईन असतं तरी आपण डेरिव्हेटिव्ह याचप्रमाणे काढलं असतं, कारण ॲडिशनसाठी पण फक्त सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा आणि सबट्रॅक्शनसाठी पण फक्त सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा. त्यामुळे जर इथे मायनस साईन असतं तर आपल्या डेरिव्हेटिव्हमध्ये फक्त ते मायनस साईनमध्ये आलं असतं, बाकी सर्व तसंच थिंग्स राहिल्या असत्या. होप एवढ्यात तुम्हाला समजलं असेल, कारण आपल्याला त्याच्या पुढच्या टॉपिकची चर्चा करायची आणि हे मी 11च्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये याच्यावर बोलूया. आता आपण पुढचा थेरम, नेक्स्ट थेरम आहे, मी याला थेरम नंबर 3 म्हणायला हवं पण मी 2 म्हणतो आहे, कारण मी प्लस आणि मायनसला एकाच थेरममध्ये मी एकत्र केले आहे, त्याच्यामुळे याला मी थेरम नंबर 2 म्हणतो. इफ वाय इक्वल टू यू इंटू व्ही, इथे यू अँड व्ही बोथ आर डिफरन्शिएबल फंक्शन्स इन एक्स, हे लक्षात ठेवा. वाय इक्वल टू यू इंटू व्ही असेल तर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला डी वाय बाय डी एक्स तो असतो यू, म्हणजे एक फंक्शन तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, प्लस दुसरं फंक्शन तसंच ठेवायचं, पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. एकदम सोपा फॉर्म्युला आहे. एक फंक्शन तसंच दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन तसंच पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. फक्त हे काढण्यासाठी तुम्हाला ती 14 फॉर्म्युले पाठ पाहिजे. आणि माझं तुम्हाला सजेशन असेल की ते पहिल्या दिवशी एका दिवसात पाठ होणं थोडंसं अवघड असतं अनेक मुलांसाठी. मग त्या मुलांनी काय करायचं, एका कागदावर ते फॉर्म्युले लिहायचे आणि एक्झाम्पल सोडण्यासाठी फक्त तो कागद जवळ ठेवायचा. जर काय अडलं तुम्ही त्या फॉर्म्युल्याच्या कागदामध्ये पण बघू शकता आणि ते सॉल्व करू शकता. आता याचं पण मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दाखवतो आहे. समजा वाय इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स. बघा फंक्शन पहिल्या कळतं की इथे हा यू आहे आणि व्ही आहे, दोन्ही फंक्शन एक्समधले आहेत. मग इथे यू इंटू व्ही होईल आणि मी जेव्हा याचं डेरिव्हेटिव्ह काढेल तेव्हा मी वरती लिहिलेला थेरम यूज करेल. मी काय करेल, मग त्यातलं एक फंक्शन तसंच ठेवेल. मी ई रेस टू एक्सला यू म्हटले आणि ते फंक्शन मी तसंच ठेवले आणि मी टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढेल, डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स, प्लस पुढच्या वेळेस काय करेल, मी टॅन एक्स तसंच ठेवेल आणि फर्स्ट फंक्शन जे होतं ई रेस टू एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह काढेल. माझा आन्सर काय ना, मग ई रेस टू एक्स आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं एक्स स्क्वेअर एक्स, प्लस टॅन एक्स आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ई रेस टू एक्सच. मग आपण यातून जर ई रेस टू एक्स कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स आणि हे असेल आपलं डेरिव्हेटिव्ह. सोपं आहे ना. असाच थेरम नंबर 3 आहे जो डिव्हिजनचा थेरम आहे. थेरम नंबर 3, इफ वाय इक्वल टू यू अपॉन व्ही देन वेअर माहिती ना यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स इन एक्स देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हा फॉर्म्युला थोडासा समजून घ्या. व्ही तसाच ठेवायचा म्हणजे डिनॉमिनेटर तसाच, न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स मायनस यू तसाच, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स अपॉन डिनॉमिनेटर व्ही आहे त्याचा स्क्वेअर व्ही स्क्वेअर. हे झालं यू अपॉन व्हीचं डेरिव्हेटिव्ह. इथे कंडिशन अशी आहे की डिनॉमिनेटर 0 नको, कारण डिनॉमिनेटर 0 जर झालं तर फंक्शन इन्फिनिटी होतं आणि नॉट डिफाईन फंक्शनचं डेरिव्हेटिव्हने काढलं जातं. मग हा फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे, हा थेरम आपला पाठ पाहिजे. मी हे अशा मुलांसाठी सांगतो आहे की ज्यांचा 11चा बेस थोडासा कच्चा आहे, 11चं त्यांना एवढंसं येत नाही. मी असं गृहीत धरून तुम्हाला हे शिकवतो आहे की समजा 11चं तुम्ही केलंच नाही तरी तुम्हाला 12चं डेरिव्हेटिव्ह एकदम व्यवस्थित यायला हवं. म्हणून मी याचं प्रत्येकाचं एक्झाम्पल घेतो. ॲक्च्युली हे सगळे टॉपिक 11च्या बुकमध्ये आहेत आणि असं गृहीत धरलं जातं 12 शिकवताना की तुम्हाला हे सर्व येतं आहे. पण मी असं गृहीत धरतो की समजा तुम्हाला यात काय डाऊट असेल तर तेही तुमचे क्लिअर झाले पाहिजे. मग इथे मी फंक्शन घेतलेलं आहे वाय इक्वल टू साईन एक्स अपॉन 5 रेस टू एक्स. बघा फंक्शन पहिल्या कळतं यू अपॉन व्ही आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे मला, तर मी आता यू अपॉन व्हीचा थेरम यूज करेल.
मी काय करेल, आधी डिनॉमिनेटर घेणार, मी घेणार 5x आणि मी न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह काढणार, म्हणजे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह. मग मायनस साईन देईल, मग वरचं फंक्शन तसंच न्यूमरेटरचं आणि डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटर जो आहे त्याचा स्क्वेअर. ओके, मग आता मी डायरेक्टली तो 5x साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स मायनस साइन एक्स ॲज इट इज 5x डेरिव्हेटिव्ह. वाटत आहे इथे a⁻x फॉर्म्युला येईल, 5x इंटू log 5 अपॉन 5x स्क्वेअर म्हणजेच 5/2x. मग ह्याच्यात मी 5x जर कॉमन काढला तर मला ब्रॅकेटमध्ये मिळेल कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू log 5 आणि खाली 5/2x आहे. अनेक मुली इथं कन्फ्यूज होतात. 5/2x म्हणजेच 5x इंटू 5x. आणि जर आपण हा 5x कॅन्सल केला तर आपलं डेरिव्हेटिव्हचा आन्सर येणार आहे कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू log 5 अपॉन 5/2x. नॉर्मली हे 4 थेरम तुमचे पाठ पाहिजे. हे थेरम तुम्ही समजून घ्या. थोडीशी प्रॅक्टिस कमी वाटत असेल तुम्हाला या थेरमची तर थोडंसं 11चं बुक उघडा आणि त्याच्यातलं एक्झाम्पल पण सोडवून बघा. कारण जोपर्यंत हा बेस तुमचा चांगला होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढं जाण्यासाठी अडचणी येऊ शकतात. म्हणून एवढं आधी क्लिअर करा. याच्यात काय डाऊट असेल तर तसं सांगा. आणि हे जर क्लिअर असेल तर आता आपण 12च्या डेरिव्हेटिव्हला सुरुवात करूया. ती सुरुवात करण्याच्या अगोदर पण मी थोडंसं एक अजून रफ एक वर्क घेतो. कारण मी अशी मुलं काही बघितलेले आहेत की काही मुलांच्या डोक्यामध्ये थोड्याशा वेगळ्या कन्सेप्ट असतात आणि ते थोडं वेगळ्या प्रकारे ट्रीट करतात. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल जर मी समजा इथं असं लिहिलं y = sin x + 10 तर इथे साइन एक्सला आपण u म्हणणार, 10ला आपण v म्हणणार. मग इथे u + vचा आपण फॉर्म्युला वापरणार डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. मग dy/dx काय येणार तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह प्लस 10चं डेरिव्हेटिव्ह. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स प्लस 10 तर कॉन्स्टंट आहे, याचं डेरिव्हेटिव्ह 0. हे काय एक्समधलं फंक्शन नाही आहे पण ते इथे एक्सची टर्मच नाही म्हणजे ते कॉन्स्टंट फंक्शन आहे म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह 0 लिहिलं. आणि मग याचा ॲन्सर म्हणजेच dy/dx = फक्त कॉस एक्स येणार. पण समजा y मी 5 इंटू साइन एक्स लिहिलं तर मग मुलं इथे पण कधी मी काही मुलांसाठी बोलतो आहे इथे पण विचार करता मग मी इथे u इंटू vचा फॉर्म्युला वापरेल. कारण याला मी u म्हणेल, हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, याला मी v म्हणेल. असं केलं तरी पण चालतं, असं काही नाही. पण मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा एखादा कॉन्स्टंट येतो ना तेव्हा ॲक्च्युली त्याला कॉमन तसा ठेवायचा आणि जी व्हेरिएबलची टर्म आहे, ही जी टर्म आहे याचं आपण डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं. इथे येईल 5 इंटू कॉस एक्स. लक्षात येतं आहे. इथं काही u इंटू v करू नका, त्यात वेळ जाईल तुमचा. ॲन्सर तेच येणार, ॲन्सरमध्ये काही चेंज होणार नाही. पण इथं गोंधळ होतो. म्हणजे तिसरं जर एक्झाम्पल घेतलं समजा, मी मगाशी घेतलं त्याच प्रकारचं एक्झाम्पल घेतो. साइन एक्स अपॉन 3 आहे समजा, तर मी इथं काही u अपॉन v वापरणार का नाही. मग याचं जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह काढेल तेव्हा जो 3 आहे तो कॉन्स्टंट आहे, मग तो अपॉनमध्ये, म्हणून मी फक्त 1/3 लिहून टाकणार कारण तो अपॉनमध्ये 3 आहे. आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मी लिहिणार कॉस एक्स. लक्षात येतं आहे. y समजा मी इथे 3/sin x लिहिलं. आता ॲक्च्युली हे थोडंसं 12च्या कॅटेगरीत जातं आहे. 12ला आपण हाच फॉर्म्युला मेन शिकणार आहोत, तर हे मी तुम्हाला पुढे शिकवणारच आहे. पण नॉर्मली सांगतो इथे काय आपण u अपॉन v नाही करणार आणि नाही आपण याला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉसकडून 3/cos x लिहिणार. तर इथे याला वेगळी ट्रिक असते. हे जेव्हा आपण सोडवतो याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत आता खाली. पण त्यावेळेस आपल्याला त्या फॉर्म्युल्याची मदत घ्यावी लागते सोडवण्यासाठी. ही चूक काही मुलं मी करताना बघितलेलं आहे म्हणून मी थोडंसं ते एक्सप्लेन केलं आहे. ही थोडी रफ चीज आहे, रफ गोष्ट आहे. मग आपण आता आपलं 12चं डेरिव्हेटिव्ह सुरू करूया. 12च्या डेरिव्हेटिव्हमध्ये पहिला थेरम आहे. इथून आता आपलं ऑफिशियली 12चं मॅथ सुरू झालं आहे, मॅथ 2 डेरिव्हेटिव्ह चॅप्टर. तर याच्यामधला हा थेरम पेपरला नेहमी येतात, त्यामुळे तुम्ही थेरम व्यवस्थित करा, व्यवस्थित समजून घ्या. त्यात काही डाऊट असेल तर मला कॉमेंट्समध्ये सांगा, आपण त्याच्यावर पुन्हा चर्चा करूया. थेरम असा आहे, इफ y = fu, if y = fu and u = gx,
y equal to fu and u equal to gx are differentiable functions in ॲक्च्युली असं लिहायला हवं होतं, इफ वाय इक्वल टू एफ म्हणजे वाय हे यू मधलं फंक्शन आहे आणि यू हे एक्स मधलं फंक्शन आहे. त्याच्यामुळे ही थोडीशी लाईन मी बदलून लिहावं असं मला वाटतं आहे, म्हणून मी थोडं चेंज करतो. इफ वाय इक्वल टू एफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन इन यू, कारण वाय हे यू मधलं फंक्शन आहे, अँड u equal to gx is a differentiable function in x. आता योग्य राहील ते. such that composite function, आता हे जे नावं तुम्हाला येतात ते कंपोजिट फंक्शन किंवा वरती पण एक फंक्शन आलेलं होतं, तर हे फंक्शन चॅप्टरमधले पार्ट्स आहे. मग यासाठी तुम्हाला थोडंसं फंक्शन चॅप्टर पण क्लिअर ठेवावं लागेल. आर कंपोजिट फंक्शन्स अँड विच इज डिफरन्शिएबल ॲट एक्स, आणि हे असं फंक्शन आहे जे डिफरन्शिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. असं असेल देन dy by dx equal to dy by du into du by dx. थेरमचं स्टेटमेंट बघा काय, y हे u मधलं फंक्शन आहे, u हे x मधलं फंक्शन आहे, डिफरन्शियल फंक्शन आहे अर्थात, आणि त्याच्यापासून जे कंपोजिट फंक्शन बनतं ते सुद्धा डिफरन्शिएबल फंक्शन ॲट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन dy by dx हे फंक्शन आपण काढू शकतो कसं, dy by du इंटू du by dx. सॉरी, याच थेरमला, दिस थेरम इज कॉल्ड चेन रूल. याच थेरमला आपण म्हणतो चेन रूल. ही चेन कशी आहे, वाय फंक्शन यू मधलं आहे, यू हे फंक्शन एक्स मधलं आहे, आणि आपण वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतो. मग ते कसं काढणार, कारण वाय तर एक्समधलं फंक्शनच नव्हतं, म्हणून वायचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू यू काढायचं आणि त्यानंतर यूचं डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला dy by dxची व्हॅल्यू मिळते. ही त्याची कन्सेप्ट आहे. आता आपण याचा प्रूफ घेऊया. ज्या मुलांनी नॉर्मली 11चे प्रूफ केलेले त्यांना फार पटकन समजेल. ज्यांनी ते प्रूफ केलेले त्यांनी थोडं लक्ष दिलं तर त्यांना हे तेवढं चांगलं समजू शकेल. सुरुवात कशी होणार, हे मूळ कशावर डिपेंड आहे, वाय यूवर डिपेंड आहे आणि यू एक्सवर डिपेंड आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा एक्स चेंज झाला तर पहिल्यांदा यू चेंज होतो, आणि मग यू चेंज झाल्यानंतर मग वाय फंक्शन चेंज होणार आहे. म्हणून आपण सुरुवात करताना असं लिहितो लेट डेल्टा एक्स, कारण सगळ्यात महत्त्वाचा एक्समध्ये झालेला स्लाईट चेंज म्हणजे डेल्टा एक्स बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. डेल्टा एक्स काय, एक्समध्ये झालेला चेंज आहे. एक्समध्ये चेंज झाल्यावर यू इक्वल टू जी एक्स होतं, म्हणजेच यू डेफिनेटली चेंज होणार आहे, म्हणून डेल्टा यू चेंज होणार आहे, आणि यू चेंज झाल्यामुळे वाय चेंज होणार आहे. डेल्टा यू डेल्टा वाय, पण हे कसे असतील, बी द करस्पॉन्डिंग, त्याच्यावर डिपेंड असलेले करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन यू अँड वाय रिस्पेक्टिवली. बरोबर. थोडासाही डाऊट असेल तर तुम्ही याच्यावर मला सांगू शकता. आता एक्स चेंज झाला डेल्टा एक्स, तर वाय चेंज होईल, यू चेंज होईल. समजा एक्समधला चेंज हा जर आपण कमी करत गेलो, जो काही चेंज झाला असेल एक्समध्ये, हा चेंज आपण अजून कमी करायचा ठरवला, म्हणजे झिरोकडे नेला, तर डेल्टा यू म्हणजेच यूमधला चेंज पण कमी होत जाईल, म्हणजे तो पण झिरोकडे जाईल, आणि यूमधला चेंज जर कमी होत गेला तर वायमधला चेंज पण कमी होत जाईल. म्हणजे जेव्हा ज्या वेळेस डेल्टा एक्स झिरोकडे जाईल तेव्हा डेल्टा यू पण झिरोकडे जाईल आणि डेल्टा वाय पण झिरोकडे जाईल.
पण आपण ते टेन्स टू 0 घेतले. आता लिमिटची कन्सेप्टमध्ये ह्या टेन्स टूला एक मिनिंग असतं. याचा मिनिंग असा असतो की जेव्हा मी असं लिहितो एच टेन्स टू 0, याचा मिनिंग असतो एच इज नियरर टू 0. एच हा काय 0च्या एकदम जवळची संख्या आहे. एच काय आहे 0च्या एकदम जवळची संख्या आहे. मग ती भले 0च्या राईट हँड साईडला असेल किंवा ती 0च्या लेफ्ट हँड साईडला असेल, पण ती 0च्या इतकी जवळ आहे की जी तुम्ही सांगू नाही शकत. म्हणजे 0च्या जवळचा सगळ्यात जवळचा नंबर कोणता असं जर विचारलं तर तुम्ही कोणताही नंबर सांगितला, समजा तुम्ही 0.001 सांगितला, तर मी त्यापेक्षा पण 0च्या जवळचा नंबर तयार करू शकतो 0.0001. तुम्ही जेवढे जवळचा नंबर सांगाल मग त्यात एक 0 जर डेसिमल पॉईंट नंतर ॲड केला तर अजून छोटा नंबर तयार होतो. त्यामुळे 0च्या जवळचा ना राईट हँड साईडली ना लेफ्ट हँड साईडने आपण नंबर सांगू शकत. मग त्याला आपण लिहिताना टेन्स टू 0च्या भाषेत लिहितो. ही ती लिमिटची थोडीशी कन्सेप्ट आहे. तशी डेल्टा एक्स टेन्स टू 0चा मिनिंग होतो डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0, बट इट इज व्हेरी नियरर टू 0. बरोबर. त्याच्यामुळे हा 0 नाही आहे, ना डेल्टा यू 0 आहे ना डेल्टा वाय 0. तर स्लाईड चेंज झालेला आहे आणि म्हणून यूमध्ये पण एकदम स्लाईड चेंज झालेला आहे. म्हणून मी डायरेक्ट वी हॅव असं लिहू शकतो. वी हॅव डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. नॉर्मली नंबर्स आहे सगळे, त्यामुळे जर तुम्ही डेल्टा यू कट केलं तर तुम्हाला डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स रिलेशन मिळेल. मी काय करणार आता, मी प्रत्येक टर्मचं लिमिट घेणार विथ रिस्पेक्ट टू डेल्टा एक्स, कारण हे सगळं विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. मी काय करणार मग, टेक लिमिट ऑन बोथ साइड्स ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेऊन लिमिट मी घेणार आहे दोन्ही साईडला. तर मी इकडे काय लेफ्ट हँड साईडला लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. बरोबर. पण लिमिट चॅप्टरमध्ये ज्यावेळी दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन असतं, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असतं, तेव्हा आपण त्याचं लिमिट सेपरेट करू शकतो. मग त्या रूलनुसार मी राईट हँड साईडमध्ये थोडा चेंज करू शकतो. तर हे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स मी तसं ठेवणार. इथे मात्र मी दोन्ही फंक्शन सेपरेट करून घेणार. म्हणून फर्स्ट ब्रॅकेटमध्ये येईल लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू सेकंड ब्रॅकेटमध्ये लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन इथे डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू हवं आणि इथं डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. हे वरचेच फंक्शन घेतले वगैरे सेपरेट करून घेतले. इथे डेल्टा यू आहे इकडे, इथे पण डेल्टा यू आहे. आता लेफ्ट हँड साईडमध्ये इथे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे आणि वाय हे एक्समधलं फंक्शनच नाही आहे. वाय हे एक्समधलं फंक्शन नाही आहे. त्यामुळे ह्या लेफ्ट हँड साईडबद्दल मी आत्ता काहीच बोलणार नाही आहे. पण मी जर राईट हँड साईड बघितली तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू आहे आणि वाय हे यूमधलं फंक्शन आहे. म्हणून मी खाली असं लिहू शकतो, नाऊ वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन इन यू. वाय हे यूमधलं फंक्शन आहे ऑलरेडी. आणि जी मी सेकंड डेफिनेशन सांगितली होती त्या डेफिनेशननुसार देअरफॉर लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ही जी व्हॅल्यू आहे ती एक्झिस्ट होते, फायनाईट येते, एक्झिस्ट होते आणि तिचं ॲन्सर फायनाईट येतं, म्हणजे डिनॉमिनेटर 0 राहत नाही. अँड इक्वल टू, आणि ही व्हॅल्यू येते इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. परत मी तीच चूक केली, इथे मी डी वाय बाय डी यू लिहायला हवं. डी वाय बाय डी यू, डी वाय बाय डी यू लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 ॲन्सर ना डी वाय बाय डी यू. तर पहिलं जे फंक्शन होतं देअरफॉर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू हे आपलं पहिला ब्रॅकेट होता आणि याच्यामध्ये इथे लिमिटच्या खाली डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे. आणि आपण असं सांगितलं व्हेन डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू 0. याच फंक्शनला मी लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0
डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू असं लिहू शकतो आणि याचं आन्सर येतं dy बाय डी यू, जे आपण वरतीच रिझन लिहिलं आहे. म्हणजे आपण हा पहिला ब्रॅकेट आहे त्याच्यावर लिहिलं dy बाय डी यू. सिमिलरली सेकंड ब्रॅकेट जो होता त्याच्यामध्ये होतं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. आणि तुम्हाला थेरमचं स्टेटमेंट जर आठवत असेल त्याच्यामध्ये यू हे एक्समधलं फंक्शन होतं. आपण असं लिहू शकतो इथे यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन इन एक्स. यू काय एक्समधलं डिफरन्शियल फंक्शन आहे. म्हणून लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स ही व्हॅल्यू एक्झिस्ट होणार, फायनाईट येणार अँड इक्वल टू, आणि त्याचं ॲन्सर येणार इक्वल टू डी यू बाय डी एक्स. ही व्हॅल्यू आपण इथे पुटअप करू शकतो. मग समजा आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं असतं तर मग आपण या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकू शकतो. मग देअरफॉर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, बघा लेफ्ट हँड साईड मी तशी ठेवली कारण वाय हे एक्समधलं फंक्शन दिलेलंच नाही आहे, पण याची व्हॅल्यू आलेली आहे आपली डी वाय बाय डी यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्सची व्हॅल्यू आली आपली डी यू बाय डी एक्स. दिलेलं मी फ्रॉम 1. जर तुम्ही आता हे फंक्शन चेक केलं जे आत्ता आपलं मिळालेलं आहे तर याची जी राईट हँड साईड आहे याच्यामध्ये डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स आहे. म्हणजे हे जे फंक्शन आहे जे डेरिव्हेटिव्ह आहे हे पूर्णपणे एक्झिस्ट झालेलं आहे, फायनाईट आलेलं आहे. आणि हे दोन्ही फंक्शन लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही इक्वलच आहे. आणि त्याची एक साईड म्हणजे राईट हँड साईड ही फायनाईट आहे आणि एक्झिस्ट झालेली आहे. याचाच अर्थ असा होतो ते इक्वल असल्यामुळे लेफ्ट हँड साईडसुद्धा फायनाईट आणि इक्वल असली पाहिजे. म्हणून मी इथे लिहितो राईट हँड साईड इज एक्झिस्ट अँड फायनाईट. इथे जी राईट हँड साईड आहे ते एक्झिस्ट पण झाले आणि त्याचा आन्सर फायनाईट पण आले. म्हणूनच लेफ्ट हँड साईडसुद्धा इज ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट. मग तीसुद्धा एक्झिस्ट झाली पाहिजे आणि फायनाईट त्याचा आन्सर आलं पाहिजे. म्हणजेच लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सचं आन्सर आलं पाहिजे डी वाय बाय डी एक्स. मग हे आपण लिहिताना फंक्शन असं लिहू शकतो डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. हे झालं आपलं थेरम. हा झाला चेन रूल. थेरम लिहिता येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि थेरम वापरता येणं वेगळी गोष्ट आहे. तर आपण इथं थेरम शिकलो आहे, आपल्याला त्याला वापरता पण आलं पाहिजे. मग ते वापरता येण्यासाठी आपल्याला त्याचे काही एक्झाम्पल्स घ्यावं लागेल. मग आपण आता काय करूया, एक्झाम्पल्स घेऊया चेन रूलवरचे. एक्झाम्पल्स ऑन चेन रूल. चेन रूलवरची एक्झाम्पल्स. हा रूल सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा रूल जर तुम्हाला आला ना तर तुम्हाला पूर्ण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये काहीसुद्धा डाऊट राहणार नाही, कारण सर्व डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये आपल्याला हा चेन रूलच यूज करत चालायचं आहे. त्यामुळे हा व्यवस्थित समजून घ्या, थोडी प्रॅक्टिस करा आणि ही प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये काहीसुद्धा अडचण येणार नाही. तर सगळ्यांना मी एकच क्वेश्चन लिहितो आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट द फॉलोविंग, जेणेकरून आपलं तो लिहायचा वेळ वाचेल. विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि फंक्शन घेणार. आता मी गृहीत धरले की तुमचे ते 14चे 14 फॉर्म्युले पाठ आहे, ते नसेल तुम्ही एका कागदावर लिहून ते पुढे ठेवा, तुम्हाला फार चांगलं समजेल. हे फंक्शन घेतो आहे वाय इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. बघा वाय इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. आता जर तुम्ही आपले सगळे 14 फॉर्म्युले बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेच असा फॉर्म्युला दिसणार नाही आहे. मग चेन रूल काय करतं, आपण ह्या एक्स स्क्वेअर प्लस 5ला थोड्या वेळासाठी वेगळं फंक्शन म्हणू. आता हे वाय डायरेक्टली एक्समधलं फंक्शन आहे. मग चेन रूल काय सांगतं की समजा मी जर एक्स स्क्वेअर प्लस 5ला यू म्हटलं तर हे जे वायवालं फंक्शन आहे ते आहे रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि एक्स स्क्वेअर प्लस 5ला यू म्हटल्यामुळे ते फंक्शन येईल वाय इक्वल टू रूट यू. आणि यू जे फंक्शन आहे ते आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. म्हणजे वाय हे यूमधलं फंक्शन आहे आणि यू हे एक्समधलं फंक्शन आहे. एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्समधलं फंक्शन आहे. मग या ठिकाणी आपण डी वाय बाय डी एक्स काढण्यासाठी
आपण चेन रूल वापरू शकतो. आपण काय करतो, वाय जर यूमधलं फंक्शन आहे तर नॅचरली वायचं डेरिव्हेटिव्ह हे यूमध्येच मिळणार. म्हणजे आपण dy/du काढू तेव्हा रूट यूचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण रूट एक्सचं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करणार. मग आपल्या फॉर्म्युलामध्ये रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, तर ते होतं 1/2 रूट एक्स. मग तसं रूट यूचं डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट यू. लक्षात ठेवा मी हे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काढले. तसंच जर मी यूचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर मला विथ रिस्पेक्ट टू एक्स काढावं लागेल. तर मी इथे du/dx काढतो आणि डेरिव्हेटिव्ह काढताना u + vचा फॉर्म्युला असेल. मग x² डेरिव्हेटिव्ह काय येईल तर x⁴चा फॉर्म्युला, त्यानुसार इथे डेरिव्हेटिव्ह येतं 2x आणि 5 कॉन्स्टंट फंक्शन आहे, याचं डेरिव्हेटिव्ह येणार 0. त्यामुळे माझ्याकडे dy/du पण आहे आणि du/dx पण आहे. मग बाय चेन रूल, मग चेन रूलचा जर मी यूज केला तर मला dy/dxची व्हॅल्यू मिळेल. dy/dx असतो dy/du इंटू du/dx. मग याच्यात जर मी व्हॅल्यू टाकली तर dy/duची व्हॅल्यू आहे 1/2 रूट यू इंटू du/dxची व्हॅल्यू आहे 2x. मग जर आपण इथं यूचं फंक्शन जे आहे ते टाकलं आणि समजा 2 जर आपण कट केला तर याचा आन्सर येईल 1/√u. पण u म्हणजेच काय तर x² + 5 इंटू x. मग तुमचं फायनल आन्सर आलं x/√x² + 5. हे तुमचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर. बघा हे तुम्हाला सोपं वाटत असेल किंवा हे तुम्हाला जर बघितलं ते थोडं लेंदी वाटतं आहे, कारण इथे ना वाय यूमध्ये आपण लिहितो, मग यू एक्समध्ये लिहितो, मग ते सोडवायला थोडीशी जास्त जागा लागते. म्हणून याला आपण थोडं शॉर्टकट मेथडने पण लिहू शकतो आणि ते शॉर्टकट मेथडने लिहिलं तरी आपल्याला मार्क तेवढेच मिळतात. त्याच्यामुळे आपले मार्क कमी होणार नाही आहेत. आपण ते पण शिकूया. समजा मी हेच फंक्शन घेतलं y = x² + 5 आणि फक्त करणार काय, मी ह्या x² + 5ला मनातल्या मनात टी म्हणणार किंवा यू म्हणणार, याला मी यू म्हणणार. तर इमॅजिन करा याला जर यू म्हटलं तर y इकडं काय तयार होतं, तर ते होतं तयार y √u. बरोबर, मग अशी लिहिल्याप्रमाणे. मग मी जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढेल ना तेव्हा मी याला यू म्हणेल, मग ते माझ्या दृष्टीने रूट यू आहे. मग रूट यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट यू, रूट एक्सच्या फॉर्म्युलानुसार डेरिव्हेटिव्हच्या. त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट यू. फक्त यू ऐवजी मी x² + 5 लिहिणार आणि इंटू करून ज्याला मी यू म्हटलं मी x² + 5ला यू म्हटलं त्याचं मी डेरिव्हेटिव्ह काढणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पुढे लिहिलं मी dy/dx ऑफ x² + 5 आणि मग x² + 5चं डेरिव्हेटिव्ह, कारण हे फंक्शन आता तसंच राहणार आणि डेरिव्हेटिव्ह फक्त ह्या फंक्शनचं काढणार, याला पण यू म्हटलं होतं. मग याचं डेरिव्हेटिव्ह येणार 2x अपॉन आणि खाली आहे डिनॉमिनेटरला 2 रूट x² + 5. 2 गेट कॅन्सल. मग आपला आन्सर येणार dy/dx = x अपॉन रूट x² + 5. बरोबर, थोडीशी कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असावी. आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ आणि मी प्रत्येक वेळेस आता ह्या मेथडने जाणार आहे. सेकंड एक्झाम्पल आहे y = sin log x. sin log x. आता बघा मी इथे कशाला u म्हणेल, तर मी log xला u म्हणेल. जर मी log xला u म्हटलं तर काय तयार होईल तर sin u. बरोबर ना, याला u म्हटल्यानंतर मग sin uचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, जे तुम्ही sin xचं काढलं तसं. sin xचं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला तुमचा पार्ट आहे आणि आपल्याला जे 14 फॉर्म्युले आपण पाठ केले तेवढेच वापरायचे, त्यापेक्षा एकही एक्स्ट्रा फॉर्म्युला ह्या टॉपिकसाठी आपण वापरणार नाही आहोत. मग sin xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, sin xचं डेरिव्हेटिव्ह असतं cos x. मग sin uचं काय असेल तर cos u. तसं याचं sin u जर याला म्हटलं मी थोड्या वेळासाठी तर याचं डेरिव्हेटिव्ह cos u म्हणजे cos log x. आणि ज्याला मी u म्हटलं आठवण करून त्याचं डेरिव्हेटिव्ह पुढे म्हणजे dy/dx ऑफ cos x. फक्त u हे लेटर कुठे दिसणार नाही जे मी ओरली करतोय. मग log xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x आणि हे आधीचं फंक्शन जे आहे ते dy/dxच्या अगोदर असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह नाही काढायचं आता पुन्हा. त्यामुळे ते cos log x आणि इंटू log xचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. म्हणजे ते आन्सर आलं cos log x अपॉन x. आता तुम्हाला थोडंसं 1% जास्त समजलं असेल. बघूया आता थर्ड एक्झाम्पल नंतर कदाचित अजून थोडं जास्त चांगलं समजेल. y = e⁻tan x. y = e⁻tan x. आता कशाला टी म्हणणार तर इथे तुम्ही असं म्हणाल की मी e⁻x चा फॉर्म्युला वापरतो, पण तो फॉर्म्युला e⁻x आहे, लक्षात ठेवा. हे काय e⁻x नाही e⁻tan x आहे. मी सांगितलं ते 14 फॉर्म्युला ॲज इट इज वापरता आले पाहिजे आणि इथं असं काही नाही आहे.
म्हणून मी इथे परत पुन्हा tan xला t म्हणेल किंवा u म्हणेल. याला tan xला जर मी u म्हटलं ते फंक्शन तयार झालं e रेस टू यू. मग मी जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढेल dy/dx तर e रेस टू यूचं डेरिव्हेटिव्ह मी e रेस टू x सारखं काढेल. e रेस टू यूचं डेरिव्हेटिव्ह e रेस टू यूच असतं, त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह e रेस टू tan xच येईल. फक्त मी ज्याला u म्हटलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह पुढे मला लिहिणं गरजेचं आहे, dy/dx ऑफ tan x. मग फायनल डेरिव्हेटिव्ह काय झालं माझं e रेस टू tan x आणि tan xचं डेरिव्हेटिव्ह. मग परत फॉर्म्युला जर आठवला तुम्हाला तर tan xचं डेरिव्हेटिव्ह असतं sec² x. मग याचं ॲन्सर आलं डेरिव्हेटिव्हचं e रेस टू tan x इंटू sec² x. समजतंय? 1% जास्तच अजून समजलं असेल तर y इकडे मी घेतो आता log in bracket x रेस टू 5 + 4. पुन्हा कशाला u म्हणायचं सांगा बरं. जर मी इथे x² + 5 ला u म्हटलं तर माझं फंक्शन तयार झालं log u. बघा आपल्याकडे log x नावाचा फॉर्म्युला आहे नक्कीच, त्यामुळे मी याला जर u म्हटलं तर log u तयार होतो. त्याचं डेरिव्हेटिव्ह मला माहिती आहे 1/u असतं. याचं डेरिव्हेटिव्ह x रेस टू 5 + 4. आणि जेव्हा जेव्हा आपण u म्हणतो तेव्हा तेव्हा त्याचं त्या यूचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. म्हणून x रेस टू 5 + 4चा आपण डेरिव्हेटिव्ह पण काढू. आता 1/x रेस टू 5 + 4 फंक्शन तसंच राहील, डेरिव्हेटिव्ह याचं काढायचं. इथं परत u + v आला. मग x रेस टू 5चा डेरिव्हेटिव्ह काय x रेस टू nचा फॉर्म्युला 5 × x रेस टू 5 - 1. डेरिव्हेटिव्ह झालं 5 × x रेस टू 4 आणि या 4चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार अपॉन x रेस टू 5 + 4. हे झालं dy/dxचं ॲन्सर. काय अडचण इथपर्यंत? थोडं थोडं एक्स्ट्रा तुम्हाला समजत जाईल जसे एक्झाम्पल वाढत जातील. बघा एक्झाम्पल नंबर 5. y = 5 रेस टू 3 cos x - 2. 5 रेस टू 3 cos x - 2. मग मी डेरिव्हेटिव्ह कसं काढणार dy/dx? तर मी काय करणार, जी पॉवर आहे 3 cos x - 2 त्याला मी u म्हणणार. फंक्शन काय झालं 5 रेस टू u. कोणता फॉर्म्युला वापरणार a रेस टू x चा. a रेस टू xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं a रेस टू x × log a. मग याला जर u म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह 5 रेस टू u म्हणजे फंक्शन जे आहे ते 3 cos x - 2 × log 5. आणि आठवण करून ज्याला मी u म्हटलं त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह 3 cos x - 2. आपला ॲन्सर कसं येणार तर 5 रेस टू 3 cos x - 2 × log 5 ॲज इट इज इंटू 3 cos x - 2चं डेरिव्हेटिव्ह u - vच्या फॉर्म्युल्याने. पुन्हा 3 cos xचं डेरिव्हेटिव्ह काढताना 3 तर कॉन्स्टंट घ्यायचं आहे कारण तो नंबर आहे फक्त. आणि फक्त cos xचं डेरिव्हेटिव्ह काढणार ते असतं -sin x. आणि -2चं डेरिव्हेटिव्ह येताना -0 असेल आणि ते नाही लिहिलं तरी चालणार आहे. म्हणजे आपला ॲन्सर येईल फायनलमध्ये हे 3 × -sin x ला -3 × log 5 × sin x × 5 रेस टू 3 cos x - 2 असं मी थोडंसं मॉडिफाय करून लिहू शकतो. बघा एक्झाम्पल नंबर 6. y = 3 ब्रॅकेटमध्ये 2x² - 7 ब्रॅकेट रेस टू 5. बघा काय करणार इथे तर डेरिव्हेटिव्ह काढताना आता इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढण्याऐवजी मी थोडंसं आधी त्याला सिम्प्लिफाय करतो. तर इथे 3/2x² - 7 ब्रॅकेट रेस टू 5 तुम्ही कशाला u म्हणणार तर ह्या ब्रॅकेटला जर u म्हटलं तर ते 3/u रेस टू 5 असं होतं. आणि 1/x रेस टू 5चा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. आपण काय करतो 1/x रेस टू 5चा डायरेक्ट फॉर्म्युला वापरण्याऐवजी त्याला आपण x रेस टू -5 लिहितो, मग x रेस टू nचा फॉर्म्युला वापरतो. हे डायरेक्ट असा फॉर्म्युला नाही आपल्याकडे. म्हणून मी काय करणार पहिल्यांदा याला लिहिताना लॉज ऑफ इंडायसेसचा वापर करून 3 × 2x² - 7 रेस टू -5 असं लिहून घेईल. आता तुमचे त्यासाठी थोडेसे लॉज ऑफ इंडायसेस पण पाठ हवेत. हे असं करण्याचं रिझन असं की असं फॉर्म्युलाच नाही आपल्याकडे. तुम्ही 14 फॉर्म्युला जर केअरफुली बघितले तर 1/x रेस टू 5 नावाचा फॉर्म्युला नाही आहे. मग आपण त्याला कन्व्हर्ट करतो आपल्या असलेल्या 14 फॉर्म्युल्यापैकी एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये. इथं कशात कन्वर्ट करणं शक्य होतं ते x रेस टू nच्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणून मी याला x रेस टू nच्या फॉर्म्युल्यात कन्वर्ट केलं आणि मी आता याला u म्हणणार आहे. मग काय झालं ते u रेस टू -5 आणि मग मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. आता मग dy/dx = काय येईल तर 3 तर कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये कॉन्स्टंट असेल तर तसंच राहत होतो. आणि इथे x रेस टू nचा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला काय असतो x रेस टू nचा n म्हणजे -5 तसाच
आणि हे जे फंक्शन आहे ज्याला मी यू म्हटलं आहे, या फंक्शनचं जे काय डेरिव्हेटिव्ह होतं ज्याची जी पॉवर होते यामध्ये एक मायनस करायचं, -1 करायचं. ते -5 -1 केल्यावर होईल -6. आणि हे शेवटपर्यंत विसरायचं नाही की जेव्हा जेव्हा तुम्ही यू म्हणाल त्या यूचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढावंच लागेल. मग याचं फायनल आन्सर येणार आहे -15 3 × -5 × 2x² - 7 - 6 × 2x² - 7चं डेरिव्हेटिव्ह असतं 4x. कारण u - vचा फॉर्म्युला याचं डेरिव्हेटिव्ह आलं 2 × x² 2x म्हणजे झालं 4x - 7चं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे माझं फायनल आन्सर काय असं जर विचारलं तर -15 × 4x ते होईल -60x अपॉन 2x² - 7 हे माझं असेल फायनल आन्सर. बघा थोडंसं समजतंय का? तुम्ही जर हे एकदा ऐकल्यानंतर जर कागद पेन घेऊन पुन्हा एकदा एक्झाम्पल सोडवले आणि ही कन्सेप्ट जर तुम्ही पुन्हा एकदा स्वतःशीच बोललं समजून घेतली तर कदाचित तुम्हाला एकही अडचण राहणार नाही असा मला विश्वास आहे. आता आपण अजून पुढचे एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 7 मी घेतो y = स्क्वेअर रूटमध्ये sin x³. आता हे एक्झाम्पल या 6 एक्झाम्पलपेक्षा थोडंसं हार्ड आहे. कारण इथं टी कशाला म्हणायचं, आता मी टी 2दा-3दा मध्ये हे शिकवताना बोललो. कारण मी नॉर्मली आहे ना टी म्हणतो त्या फंक्शनला ज्याला आपण यू म्हणतो इथे, त्यामुळे ते मध्ये मध्ये ते टी येतो तर त्याला आपण यू म्हणूया. इथे यू कशाला म्हणायचं हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत हे एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी योग्य नाही. तुम्ही कशाला टी म्हणाल किंवा कशाला यू म्हणाल, कशाला यू म्हणाल. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. तुम्ही x³ ला यू म्हणू शकतात किंवा तुम्ही sin x³ ला यू म्हणू शकता. तर मी कशाला यू म्हणेल आणि हीच हे एक्झाम्पल सोडवण्याची ट्रिक आहे. जर मी समजा x³ ला यू म्हटलं तर माझं फंक्शन काय तयार होईल कळतंय? हे फंक्शन तयार होतं y = √sin u. आणि तुम्ही जर 14 फॉर्म्युले पाठ ठेवले तर तुमच्या लक्षात येईल की √sin u नावाचा फॉर्म्युलाच नाही आहे. √sin x √x नावाचा फॉर्म्युला आहे. √xचं डेरिव्हेटिव्ह 1/2√x, पण √sin u किंवा √sin x नाहीच आहे. म्हणून x³ ला u म्हणणं योग्य नाही. मग मी पूर्ण sin x³ ला u म्हटलं तर, जर मी पूर्ण sin x³ ला u म्हटलं समजा तर माझं फंक्शन काय तयार होईल. मग माझं फंक्शन तयार होतं y = √u. म्हणजे ते y = √x सारखं तयार झालं आणि √xचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 14 फॉर्म्युल्यामध्ये ते आहे. म्हणून मी पूर्ण sin x³ ला u म्हणणार आहे सुरुवातीला. मग जेव्हा मी याचं डेरिव्हेटिव्ह काढेल dy/dx तर माझं फंक्शन माझ्या डोक्यात आहे ते √u बरोबर. मग √uचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2√u. मग याचं डेरिव्हेटिव्ह 1/2√sin x³ आणि ज्याला तुम्ही u म्हटले त्याचं डेरिव्हेटिव्ह. कशाला u म्हटलं हे नीट लक्षात ठेवा. ते √u म्हटले तुम्ही sin x³ ला, फक्त x³ ला म्हटलं नाही आहे तर sin x³ ला म्हटले म्हणून ते फंक्शन ॲज इट इज. मग 1/2√sin x³ ॲज इट इज. जेव्हा याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं तेव्हा पुन्हा प्रश्न पडणार, कारण sin x³ नावाचा फॉर्म्युलाच नाही आपल्या त्या फॉर्म्युल्याच्या लिस्टमध्ये. म्हणजे इथं पुन्हा एकदा u म्हणावं लागेल. मग तुम्हाला एकापेक्षा अनेक वेळा पण u एक्झाम्पलमध्ये म्हणावं लागू शकतं. म्हणून इथे sin x³ नावाचा फॉर्म्युला नसल्यामुळे मी x³ ला u म्हणणार आणि x³ ला u म्हटल्यावर फंक्शन तयार होईल sin u. आणि sin u असा एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे. sin x डेरिव्हेटिव्ह असतं cos x. मग sin uचे डेरिव्हेटिव्ह येईल cos u. फक्त u ऐवजी आता x³ लिहायचं. u ऐवजी sin x³ नाही येणार कारण मी आता x³ ला u म्हटलं. मग ते येईल cos x³. याला sin uचं डेरिव्हेटिव्ह cos u आणि पुन्हा u म्हटलंच ना मग त्या uचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे कशाला म्हटलं होतं x³ ला, मग परत x³ डेरिव्हेटिव्ह. मग तुमचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर येणार आहे 1/2√sin x³ × cos x³ × x³ डेरिव्हेटिव्ह 3x². म्हणजे बघा ह्या सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन तुम्ही व्यवस्थित केलं तर आन्सर येईल तुमचं 3x² × cos x³ अपॉन 2√sin x³. हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह. समजा मी पुढचं एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल नंबर 8. y =
कॉट स्क्वेअर एक्स रेस टू 5 फंक्शन घेतलं मी कॉट स्क्वेअर एक्स रेस टू 5. आता पुन्हा विचार करा मी कशाला यू म्हणेल. जर मी एक्स रेस टू 5ला यू म्हटलं तर फंक्शन तयार होईल कॉट स्क्वेअर यू. तर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही कॉट स्क्वेअर यू किंवा कॉट स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला नाही आहे, म्हणून एक्स रेस टू 5ला यू म्हणायचं नाही. मग हेच फंक्शन जर मी असं लिहिलं कॉट एक्स रेस टू 5 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण कॉट स्क्वेअर म्हणजेच ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि ह्या ब्रॅकेटला जर मी यू म्हटलं तर यू स्क्वेअर तयार होईल आणि यू स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपण त्या 14 फॉर्म्युल्यामध्ये काढू शकतो. म्हणजे एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला ते यू वापरू शकतो इथं आपण. म्हणून मी जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढेल डेरिव्हेटिव्ह काढताना मी याला यू म्हणणार, मग ते यू स्क्वेअर तयार होणार. मग यू स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे ते असतं 2x एक्स स्क्वेअरचं. मग यू स्क्वेअरचं काय येईल 2u. फक्त यू म्हणजे काय तर कॉट एक्स रेस टू 5 आणि ज्याला तुम्ही यू म्हटले त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कॉट एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय बघा आपला आन्सर 2 कॉट एक्स रेस टू 5 इंटू इन ब्रॅकेट. परत कॉट एक्स रेस टू 5साठी असा कोणताही फॉर्म्युला आपल्याकडे नसल्यामुळे मी एक्स रेस टू 5ला परत यू म्हणणार, मग ते कॉट यू होणार. कॉट यूचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर यू, मग याचं डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कोसेक स्क्वेअर यू आणि परत ज्याला यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग आपलं फायनल आन्सर येणार आहे हे मायनस साईन मी पुढे घेतो आहे मायनस 2 कॉट एक्स रेस टू 5 इंटू कोसेक स्क्वेअर एक्स रेस टू 5 इंटू एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह असतं 5 एक्स रेस टू 4. म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार आहे मायनस 10 एक्स रेस टू 4 इंटू कॉट एक्स रेस टू 5 इंटू कोसेक स्क्वेअर एक्स रेस टू 5. हे तुमचं फायनल आन्सर. सुरुवातीला थोडीशी अडचण येऊ शकते ज्या मुलांचं थोडंसं मॅथ टू कच्चं असतं अशा मुलांसाठी, पण मॅथ हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखादी सायकल चालवायची शिकायचं आहे तर तुम्ही कितीही बुक वाचले तरी तुम्हाला सायकल चालवता येणार नाही आहे, ते शक्यच नाही आहे फक्त पुस्तकं वाचून. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष सायकल चालवावं लागेल. तुम्ही एक वेळ बुक नाही वाचले नुसते सायकल चालवायला लागले तरी तुम्हाला येईल. तसंच मॅथ हा सब्जेक्टचं असतं. तुम्ही प्रॅक्टिस करत गेले तर मॅथ हा सब्जेक्ट तुम्हाला येणार. समजून घेऊन प्रॅक्टिस करणं, नुसती प्रॅक्टिस म्हणजे नुसते एक्झाम्पल उतरून नाही काढायचे. त्यामुळे हे जर तुम्ही समजून घेतलं एकदा कागदावर लिहिलं तर तुम्हाला येईल. आणि हे जर आलं तुम्हाला याच्या पुढचे जे चॅप्टर आहेत हे सगळे कनेक्टेड चॅप्टर आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्हला कनेक्टेड असतं कंटिन्युटी, कंटिन्युटीच्या आधी येणार लिमिट्स, मग तिथून ॲक्च्युली मॅथ टू चालू होतं. तसं ह्या चॅप्टरच्या पुढे अनेक चॅप्टर असे की ज्याला हे सगळं लागणार आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन, डिफिनाइट इंटिग्रल, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, हे सगळं कनेक्टेड आहे. म्हणून तुम्ही हे जेवढं चांगलं कराल तेवढं तुमचा बेस चांगला होणार आहे. म्हणून कंटाळा न करता तुम्ही ह्या सगळ्या एक्झाम्पलचा अभ्यास करा. मी पुढचं एक्झाम्पल घेतो y इक्वल टू लॉग कॉस एक्स रेस टू 5. लॉग कॉस एक्स रेस टू 5 कशाला यू म्हणणार हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत राहा डेरिव्हेटिव्हच्या वेळेस. तुमच्याकडे अनेक ऑप्शन आहे. एक्स रेस टू 5ला यू म्हटलं काय झालं लॉग कॉस यू. चेक करा लॉग कॉस यू नावाचा कोणताही फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. मग मी कॉस एक्स रेस टू 5ला यू म्हटलं लॉग यू फॉर्म्युला आहे का हो आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x हा फॉर्म्युला मी इथे यूज करू शकतो. म्हणजे मी या फंक्शनला यू म्हटलं आहे. माझं डेरिव्हेटिव्हचं फंक्शन काय आलं मग dy/dxचं लॉग यू त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u म्हणजे 1/cos एक्स रेस टू 5. आणि मी ज्याला यू म्हटलं आहे म्हणजेच कॉस एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे. मग माझा आन्सर येईल 1/cos एक्स रेस टू 5 इंटू मग कॉस एक्स रेस टू 5चं पण डेरिव्हेटिव्ह काढता येणार नाही म्हणून परत एक्स रेस टू 5ला यू म्हटलं आहे मग कॉस यू आणि कॉस यूचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन यू. आता यू म्हटल्यामुळे पुन्हा त्या यूचं डेरिव्हेटिव्ह ज्याला मी यू म्हटलं आहे म्हणजे एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह. आता एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 5 एक्स रेस टू 4 5 एक्स रेस टू 4 ते मी आधी लिहिलं इंटू मायनस साईन एक्स रेस टू 5 म्हणून मायनस साईन पुढे घेतो आणि ते साईन एक्स रेस टू 5 अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय कॉस एक्स रेस टू 5 आणि हे आपलं डेरिव्हेटिव्ह असणार आहे. एक्झाम्पल नंबर 10 बघा. एक्झाम्पल असं आहे y इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 ब्रॅकेट रेस टू 4 इंटू एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा क्यूब.
ओके. एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर लगेच दिसतं, एक ब्रॅकेट आहे पहिला raised-to-4चा इंटू दुसरा ब्रॅकेट आहे त्याची पॉवर आहे 3, बरोबर. मग डोक्यात पहिला विचार काय येणार, अरे हे तर यू इंटू व्हीचं एक्झाम्पल आहे, मग आपण याला यू इंटू व्हीनेच सोडवणार आहोत. मग याचं जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह काढेल dy/dx, ते कसं काढेल तर पहिल्यांदा मी याला यू म्हणेल, बरोबर. मग तुम्हाला जर थेरम आठवत असतील यू इंटू व्ही यू अपॉन व्हीचे, तर तुमच्या लक्षात येईल आपण एक फंक्शन तसं ठेवतो, म्हणजे x³ + 2x - 3 raised-to-4 हे फंक्शन तसंच, आणि सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे x + cos x ब्रॅकेट क्यूबचं डेरिव्हेटिव्ह प्लस मग आपण दुसरं फंक्शन जे आहे ते तसंच ठेवतो, म्हणजे x + cos x ब्रॅकेट क्यूब तसाच, आणि पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह x³ + 2x - 3 ब्रॅकेट raised-to-4चं डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, तर d/dxच्या पुढे हा ब्रॅकेट आहे त्यामुळे त्याच्या अगोदरची टर्म ॲज इट इज असणार, म्हणजेच x³ + 2x - 3 ब्रॅकेट raised-to-4 ॲज इट इज. आणि याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, आता बघा हे थोडंसं ट्रिकी आहे. तर मी इथे u + v नाही वापरणार, कारण ह्या ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणून हे पूर्ण एक फंक्शन आहे. मग मी काय करणार, या फंक्शनमध्ये x + cos x ला u म्हणणार. जर तुम्ही x + cos ला u म्हटले तर तुमचं फंक्शन तयार होतं u³, आणि u³ डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतं. u³ डेरिव्हेटिव्ह म्हणजे x³ सारखं, x³ असतं 3x², तसं याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे मग 3 × x + cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर. पण आठवण करून याला तुम्ही u म्हटलीत ना, मग त्या यूचं डेरिव्हेटिव्ह पुढे, म्हणून d/dx ऑफ x + cos x कळतंय. प्लस परत d/dxच्या अगोदरचं फंक्शन तसंच, म्हणजे x + cos x ब्रॅकेट क्यूब तसंच, आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढताना पुन्हा मी ह्या ब्रॅकेटला u म्हणणार आहे. ह्या ब्रॅकेटला जर u म्हटलं तर फंक्शन तयार होतं u⁴, म्हणजे तुम्हाला x⁴ सारखा फॉर्म्युला यूज करता येईल. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, x⁴चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 4 × x⁴. तसं याचं डेरिव्हेटिव्ह येईल मग 4 × u, कशाला म्हटलं u ब्रॅकेटला, x³ + 2x - 3 ब्रॅकेट रेस टू किती 4 - 1 म्हणजे 3, आणि ज्याला मी u म्हटले ह्या टर्मसाठी त्याचं डेरिव्हेटिव्ह x³ + 2x - 3. मग मी डेरिव्हेटिव्ह काढताना काय करेल, तर आता हे दोन्ही फंक्शन तसे ठेवायचे मला, त्यामुळे 3x³ + 2x - 3 ब्रॅकेट raised-to-4 इंटू x + cos x ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज, आणि ह्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. इथे u + v येईल सिम्पली. मग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं, म्हणजे एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1, आणि cos xचं डेरिव्हेटिव्ह असतं -sin x. हा झाला पहिला पार्ट, पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. सेकंड टर्ममध्ये पण d/dxच्या अगोदरच्या टर्म तशाच, म्हणून मी काय करेल 4 अगोदर लिहून टाकेल, +4 x + cos x ब्रॅकेटचा क्यूब, आणि x³ + 2x - 3 ब्रॅकेटचा क्यूब ॲज इट इज, इंटू x³ + 2x - 3चं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपण प्रत्येकाचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढतो. म्हणून x³ डेरिव्हेटिव्ह येईल 3x², 2xचं डेरिव्हेटिव्ह येईल 2, आणि -3चं डेरिव्हेटिव्ह येईल -0, त्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालेल. आणि जर तुम्ही केअरफुली चेक केलं तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये काही टर्म कॉमन निघतात. याच्यामध्ये x³ + 2x - 3 ब्रॅकेट raised-to-3 कॉमन आहे, आणि x + cos x ब्रॅकेट raised-to-2 कॉमन आहे. बघा मग x³ - 2x - 3 ब्रॅकेटचा क्यूब कॉमन काढला, इथं raised-to-4 आहे, मग इथे एक टर्म शिल्लक राहील, मग माझा आन्सर येईल 3 इन ब्रॅकेट x³ + 2x - 3, आणि हा x + cos x ब्रॅकेट स्क्वेअर पूर्ण कॉमन आहे, त्यामुळे हे ब्रॅकेट तसंच, म्हणजे 1 - sin x झालं. आणि सेकंड टर्ममध्ये इथून मी x + cos x ब्रॅकेट स्क्वेअर कॉमन काढला, म्हणजे ते शिल्लक राहील +4 × x + cos x, आणि x³ + 2x - 3चा क्यूब पूर्ण कॉमन काढला आहे, त्यामुळे सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x² + 2, आणि हे तुमचं डेरिव्हेटिव्हचं फायनल ॲन्सर असणार आहे, बरोबर. एक्झाम्पल नंबर 11 बघा, मी एक्झाम्पल घेतो y = 1 + cos² x ब्रॅकेट raised-to-4 इंटू रूटमध्ये x + √tan x. तुम्ही थोडेसे प्रिपेअर असाल, थोडं तुम्हाला चांगलं समजलं असेल तर हे एक्झाम्पल पण तुम्हाला लगेच समजेल. आता बघा इथे पण मला u × v हा पॅटर्न दिसतोय,
या पूर्ण फंक्शन u आणि हे पूर्ण फंक्शन v. मग याचं जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह काढेल dy/dx तर मला u × v चाच थेरम वापरावा लागेल. मी पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार 1 + cos² x (4) इंटू याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे काय मग d/dx ऑफ √x + √tan x प्लस मग सेकंड फंक्शन तसंच म्हणजे रूटमध्ये x + √tan x ॲज इट इज इंटू d/dx ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे 1 + cos² x (4) बरोबर. आता बघा तर पहिलं फंक्शन ॲज इट इज त्यामुळे आपण काय करणार पहिलं फंक्शन तसंच लिहिणार म्हणजेच dy/dx = 1 + cos² x (4) तसंच. आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे हवं तर मी ही टर्म पुन्हा एकदा लिहितो dy/dx काढायचं आपल्याला रूटमध्ये x + √tan x चा प्लस मग रूटमध्ये x + √tan x ॲज इट इज होता आणि इंटू d/dx होतं 1 + cos² x (4) बघा इथे येईल 1 + cos² x (4) तसाच याचं डेरिव्हेटिव्ह काढताना काय कराल बघा ह्या रूटच्या अंडर ही पूर्ण टर्म आहे मग ह्या टर्मला मी u म्हणणार. मग हे पूर्ण जर मी u म्हटलं तर हे रूट u तयार होतं आणि रूट यूचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट u त्यामुळे मग याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट मला लिहिता येईल 1/2 √x + √tan x. फक्त लक्षात ठेवा तुम्ही कशाला u म्हटले तुम्ही पूर्ण x + √tan x ह्या टर्मला u म्हटले आणि ज्याला तुम्ही u म्हटलं असेल त्याचं पुढे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच x + √tan x चं डेरिव्हेटिव्ह प्लस मग रूटमध्ये x + √tan x तसाच पुढच्या टर्मसाठी आणि याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार तर परत मी ब्रॅकेटला u म्हणणार याला जर u म्हटलं तर u⁴ आणि u⁴ चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतं 4 × 1 + cos² x म्हणजे u⁴ आणि ज्याला u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू मग dy/dx इक्वल टू काय येईल मग तर आता बघा ह्या दोन्ही टर्म तशाच राहणार मी इथं मल्टिप्लाय करून घेतो इथे 1 + cos² x (4) अपॉन 2 √x + √tan x इंटू आणि ब्रॅकेटमध्ये दोन फंक्शनची ॲडिशन आहे म्हणजे u + v चा थेरम इथे x डेरिव्हेटिव्ह 1 आणि √tan x मध्ये पुन्हा एकदा tan x ला u म्हणावं लागेल कारण √tan x नावाचा फॉर्म्युलाच नाही घाईघाईमध्ये √sec² x लिहून चालणार नाही तिथे म्हणून 14 फॉर्म्युले ॲज इट इज वापरता आले पाहिजे √tan x नावाचा फॉर्म्युला आपल्या 14 फॉर्म्युल्यात नाही आहे मग tan x ला u म्हणणार मग √u चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 √u 1/2 √tan x आणि ज्याला तुम्ही u म्हटले त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे tan x चं डेरिव्हेटिव्ह झालं. सेकंड टर्ममध्ये काय येईल रूटमध्ये x + √tan x तसाच हा 4 पुढे जाईल आणि इथं 1 + cos² x (3) पण ॲज इट इज आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढताना पुन्हा एकदा u + v 1चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार त्यामुळे लिहिणार नाही मी ते cos² x चं डेरिव्हेटिव्ह आहे का आपल्याकडे तर तुम्ही जर 14 फॉर्म्युले पाठ आहेत तुमचे तर बघा बरं त्यात cos² होता का नाही त्यात cos² चं डेरिव्हेटिव्ह दिलेलंच नव्हतं cos x चं डेरिव्हेटिव्ह दिलेलं होतं म्हणून मी इथे cos x ला u म्हणणार आणि cos² x म्हणजेच u² होईल ते आणि u² चं डेरिव्हेटिव्ह असतं 2u म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह येणार 2 cos x आणि पुन्हा cos x चं डेरिव्हेटिव्ह ज्याला मी d/dx ऑफ cos x असं लिहितो. आणि मग आता जेव्हा आपण फायनल आन्सर लिहायला जाऊ त्यावेळेस मी इथं मल्टिप्लाय करून घेतला आहे 1 + cos² x (4) अपॉन 2 √x + √tan x ब्रॅकेटमध्ये 1 + tan x चं डेरिव्हेटिव्ह मी मग अशी डायरेक्ट लिहिणार होतो त्याला sec² x अपॉन 2 √tan x ही फर्स्ट टर्म आहे तुमची पूर्ण प्लस आता मी 4 आणि 2 याचं मल्टिप्लाय करून लिहिणार आहे इथे येईल 4 × 2 × cos x इंटू cos x चं डेरिव्हेटिव्ह असतं -sin x इंटू -sin x इंटू 1 + cos² x (3)
यातून तुम्हाला काही टर्म कॉमन दिसतं. ते 1 + cos² x क्यूब आहे, तर 1 + cos² x⁴ आहे. म्हणजे ही टर्म जर आपण कॉमन लिहिली तर आपलं हेच आन्सर dy/dx असं येऊ शकतं. 1 + cos² x ब्रॅकेटचा क्यूब इंटू इन ब्रॅकेट बघ काय काय उरलं. तर इथून 1 + cos² x ब्रॅकेटचा क्यूब गेला आहे, म्हणजे इथं उरलं 1 + cos² x ची एक टर्म, बरोबर, अपॉन खाली आलं 2√x + √tan x. ब्रॅकेटमध्ये 1 + sec² x अपॉन 2√tan x तसंच, बरोबर. हे ब्रॅकेट कम्प्लीट. प्लस याच ब्रॅकेटमध्ये प्लस आता यातून पण आपण 1 + cos² x ब्रॅकेट क्यूब कॉमन काढला आहे सेकंड टर्ममधून पण. हा जर ही जर टर्म आपण कॉमन काढली असेल तर उरलेली टर्म काय बघा, इथं ॲक्च्युली प्लस साईन नको, इथं मायनस साईन पाहिजे. -4 × 2 8 cos x × sin x, आणि हे तुमचं फायनल आन्सर आहे. हे थोडंसं किचकट वाटू शकतं, पण हा प्रॅक्टिसचा भाग आहे. मी पुन्हा हे सांगतोय, आणि जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढं ते सोपं जाईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून याचे काही एक्झाम्पल सोडून दाखवेल, आणि त्यानंतर मग तुम्ही त्याचा एक्सरसाइज सोडवू शकाल. होप तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं समजलं. यू कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग.